नमः शिवाय. हर हर महादेव. नमस्कार. आयची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. महाशिवरात्री झालेली, महाशिवरात्रीचा व्हिडिओ टाकलेला मी आणि आज आहे द्वादश. तर द्वादशीला आम्ही दिंडी काढली, प्रभात फेरी काढली. सगळ्या महिलांनी त्यामध्ये सहभाग घेतला आणि आजच आता महाप्रसादाची तयारी चालू आहे. दिंडी मिरवणूक झाल्यानंतर महाप्रसाद सगळ्यांना देण्यात येणार. तर महाप्रसाद म्हणजेच भंडारा, जे आपण भंडारा म्हणतो तो. तर इथे भाज्या वगैरे भरपूर काही स्वयंपाक बनवलेला आहे आणि तीच तयारी चालू आहे. सकाळपासून बायका वगैरे सगळ्या मदत करून याची तयारी करतात. आणि काकी तर 8-10 दिवस झालं याच्यामध्येच आहेत. जे ब्राह्मण काकी आहेत त्यांच्याकडून हा प्रसाद ठेवलेला आहे आणि त्यांचा 8-10 दिवस म्हणजे आपण थोडंही आपल्या घरी छोटंसं कार्यक्रम असला तर आपण 8 दिवसापासूनच तयारीला लागतो. तर इथे तसं की आपण गहू वगैरे दळून आणणं, खिरीसाठी गहू काढणं, त्याचा भरडा तयार करणं, भाजीपाल्याची तयारी करणं, सगळं साहित्य घरी आणणं, तर हे थोडंसं वेळ लागतोच. तर ही सगळी तयारी जी आहे ती काकींनी केलेली आहे आणि इथे महिलाही आहेत त्यांना मदत करू लागायला. पण जे की स्वतः पुढं होऊन करणं असतं त्याला खूप महत्त्व असतं. तर इकडे आहेत पोळ्या चालू आणि स्वयंपाक करते स्वच्छता भरपूर आहे. म्हणजे सगळीकडे जे आपण जसं घरी स्वच्छतेपूर्वक स्वयंपाक करतो त्याप्रमाणेच आहे. तर इकडे पोळ्या होत आहेत आणि मंदिर आहे, मंदिराच्या समोरच मोठा परिसर आहे. तर त्याच परिसरामध्ये ही स्वयंपाकाची तयारी चालू आहे. इकडे पोळ्या चालू आहेत आणि इकडे खीर आहे. तर हे एक पातेलं आहे आणि एक पातेलं खिरीचं झालेलं आहे. एक पातेलं होऊन बाजूला झालेली आहे खीर आणि हे दुसरं पातेलं शिजते. तर इकडे आहे हे वरण, तुरीचं वरण. तर हे तुरीचं वरण पण बघा किती छान झालेलं आहे, मस्त भरपूर. म्हणजे पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत आम्ही महिला तिथेच होतो आणि सामान वगैरे भरपूर टाकलेलं आहे आणि इतका जर सुगंध मस्त सुटलेला होता स्वयंपाकाचा. खरंच खूप छान स्वयंपाक पण झालेला आहे. आणि आता इकडे आहे वांग्याची भाजी. तर हे 40 किलो वांगे आहेत. तर याची सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे कारण की पूर्ण आपल्याकडे याचा व्हिडिओ आहे भाजी सुरुवातीपासून शेवटपर्यंत कशी झाली तर ते. तर ही वांग्याची भाजीचीच तयारी आहे. अगोदर स्वच्छ धुवून घेतले, नंतर चिरले, नंतर पाण्यात टाकून नंतर हिची भाजी बनवलेली आहे. तर बघा भाजी पण खूप मस्त झालेली आहे. आणि इकडे खिरीमध्ये खोबरं वगैरे टाकलेले, सोप टाकलेली आहे, विलायची टाकलेली आहे आणि खीर पण इकडे एक पातेलं तर शिजून तयार आहे आणि हे दुसरं पातेलं शिजते. 2 पातेलं खीर झालेली आहे कारण की भरपूर जण जेवायला पण येणार आहेत. कारण की मंदिरात जे येत होते ना पूजाला, तर काकी 8 दिवसापासूनच अगोदरच सांगत होत्या की महाशिवरात्रीच्या द्वादशीला आपण महाप्रसाद ठेवलेला आहे, तर महाप्रसाद घेण्यासाठी या. तर काकींचं हे प्रत्येकाला सांगणं होतं, तर त्यामुळे भरपूर पण जेवायला पण येणार होते. तर खीर इकडे तयार झालेली आहे, गोळ झालेला आहे त्यात टाकून. आणि आता हे पाहिलेला हा राईस, तर जिरा राईस केलेला आहे. तर ते पण एक पातेलं भरून केलेलं आहे राईस. हे आपण मगाशी पाहिलेलं वरण, तर बघा मस्त वरणाला तरी आलेली आहे आणि मस्त झालेलं पण आहे वरण. ही एक पातेलं शिजते तिकडं आणि हे दुसरं खिरीचं पातेलं. तर असे 2 खिरीचे पातेले बनवलेले आहेत. तर स्वयंपाक सगळा तयार झालेला आहे, दिंडी वगैरे मिरवून झालेली. तर आता जेवायला बसवलेले आहेत. तर काकींचं मला एक खूप आवडलं कारण की काकींनी अगोदर बच्चे कंपनी जेवायला घातली. तर खरंच हे खूप आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं आहे कारण की लहान मुलं म्हटल्यानंतर त्यांना भूकही लागते. आणि काकी बोलल्या की 8 दिवसापासूनच होतं की काकी आपण खीर कधी बनवणार आहोत, आपण जेवायला कधी बनवायचं, असं मुलांचं त्यांच्याकडे होतं. तर अगोदर हे तृप्त झाले तर बाकीच्यांना मग मला हे खरंच खूप आवडलं. तर इथे छोट्या पिल्ल्यांचे जेवणं चालू आहेत आणि त्याचबरोबर काही आजी वगैरे आहेत त्या पण बसलेल्या आहेत. तर हे पूर्ण स्वयंपाक, पोळ्या, वरण, खीर, राईस आणि वांग्याची भाजी, तर असा स्वयंपाक बनवलेला आहे. आणि खरंच सगळ्यांनी कौतुक केलं स्वयंपाकाचं. स्वयंपाक खूप छान झालेला होता आणि पुरुष मंडळी अशी वरती बसवलेली आहे आणि महिलांना स्पेशल इकडे केलेलं आहे. आणि स्वयंपाक वाढताना पण त्यांचं नियोजन खूप छान होतं. 2 टेबल मांडलेले होते आणि त्यावरती असे त्यांनी बकेट वगैरे ठेवलेलं आहे. आणि लहान मुलांना जेवायला वाढण्याची इथं हेच नव्हतं कारण की पुरुषांनी जेवायला वाढायचं आणि बायकांनी, कारण की लहान मुलं काय करतात, थोडंसं जास्त भांडतात, खराब करतात. त्यामुळं हे पण त्यांचं नियोजन खूप होतं. आणि एक म्हणजे जिथं आपण पूर्ण स्वयंपाक बनवलेला आहे तिथून फक्त एक जणच तिथून आपल्याला ते पार्सल देत होतं. म्हणजे असं जास्त जणांनी असं त्याच्यामध्ये काय म्हणायचं त्याला ते हे केलेलं नाही आहे. तर एक जणाकडूनच तो स्वयंपाक येत होता. म्हणजे जास्त वाटोळही होत नव्हतं आणि जास्त असं काय म्हणतात मिक्स होऊन असं काही हे पण होत नव्हतं. तर हे नियोजन खरंच काकींनी स्वतः केलं, त्यामुळे खूप छान वाटलं आणि खूप छानही झालं. पहिली पंगत एक लहान छोट्या मुलांची सगळ्यांची झाली, नंतर एक महिलांची झाली. तर इथे आम्ही जेवायला वाढतोय आणि बघत सुरुवातीला एवढी गर्दी नव्हती, पण नंतर भरपूर जणे म्हणजे भरपूर जेवायला आले. पुरुषही आले आणि महिला पण आल्या.
तर गच्च भरलेलं, गर्दी खूप झालेली होती आणि सगळीकडे परिसर पण म्हणजे असं छान सजवलेला होता. आणि बघा ही गर्दी भरपूर झाली, शाळा सुटली, शाळेतली मुलं आली, कारण की भरपूर जणाला जेवायला बोलवलेलं होतं. पाणी पिण्यासाठी जार वापरलेले होते आणि पूर्ण हे गच्च भरलं. मग आता खाली बायकांना जेवायला जागा नव्हती आणि बऱ्याच बायका उभा होत्या, तर मग मध्येच वरती काही महिलांना जेवायला बसवलं. तर असं मिळून सगळीकडे जेवणं झाले, स्वयंपाक मस्त झाला, आमचे पण जेवणं झाले. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.